हे आमच्या सगळ्यांचंच म्हणणं आहे की जागा वाटपाची प्रोसेस ज्या पद्धतीनं लांबली गेली त्याची गरज नव्हती आणि ती का कोणामुळे आणि कशी लांबली हे बहुतेक विजय वडेट्टीवारांना माहीत असावं. माननीय शरद पवार साहेब असतील, जयंतराव पाटील असतील, आम्ही सगळे असू शिवसेनेचे, शेवटच्या अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत जागा वाटप संपलेलं नव्हतं हे सत्य. कोणत्याही अलायन्समध्ये किंवा आघाडीमध्ये जागा वाटप इतक्या विलंबानं झालं तर एक अस्वस्थता पसरते, कार्यकर्त्यांना काम करायला वेळ मिळत नाही. या उलट महायुतीमध्ये साधारण 2 महिन्यापूर्वी जागा वाटप संपलेलं होतं. बाकी त्यांच्या चर्चा वगैरे काही सुरू असतील. विजय वडेट्टीवार यांची जी वेदना आहे ती संपूर्ण महाविकास आघाडीची वेदना आहे. चुका झाल्यात आणि त्या स्वीकारल्या पाहिजेत. अनेक ठिकाणी चुकीचं पद्धतीनं सीट शेअरिंग झालं हे आता आम्हाला कळतंय, तेव्हाही आम्ही सांगत होतो. पण आता त्याच्यावर चर्चा करण्यात अर्थ नाही, एवढंच मी सांगेन. नाना पटोले खापर फोडले का? नाना पटोले आणि तुमचा माझा काय वाद सुरू होता जागा वाटप. नक्कीच वाद सुरू होता. वाद म्हणजे त्या पद्धतीचा वाद नव्हता. काँग्रेसला जास्त जागा हव्या होत्या आणि काँग्रेसला सगळ्यात कमी जागा मिळाल्या, म्हणजे जिंकून आल्या. आम्ही 20 जागा जिंकलो, पण आता त्याच्यामध्ये कशा करता वाद करायचा? जागा वाटपाला विलंब झाला हाच मुद्दा आहे. जागा वाटपाला विलंब झाला आणि त्या जागा वाटपामध्ये मिस्टर वडेट्टीवार सुद्धा होतेच की. विदर्भातल्या काही जागा वडेट्टीवारांनी सोडल्या असत्या काँग्रेस, राष्ट्रवादी किंवा शिवसेनेला, तर फार बरं झालं असतं. ज्या जागा ते हरलेले आहेत आत्ता या क्षणी, उदाहरणार्थ चंद्रपूरची एक जागा आहे, मला मतदारसंघ आठवतो, किशोर जोरगेवार या पक्ष आमदार होते. ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून शरद पवारांच्या लढायला तयार होते. त्यांनी तसं पत्र दिलं. ती जिंकणारी जागा होती. जयंतराव पाटील किंवा जितेंद्र आव्हाड, माननीय शरद पवार साहेब, अनिल देशमुख हे वारंवार समजवत होते की किशोर जोरगेवार हे जिंकणारे उमेदवार आहेत, ते आमच्याकडनं लढतायत, ती जागा तुम्ही सोडा. पण त्या जागेवरती 17 दिवस घोळ घातला, हे मी आत्ता सांगतो तुम्हाला. आणि ती जागा शेवटी राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाली नाही आणि किशोर जोरगेवार भाजपात गेले आणि जिंकून आले. अशा अनेक जागा आहेत. काही लोकांना वाटत होतं की आता फक्त आम्हीच जिंकू, आम्हाला जास्त जागा मिळायला पाहिजेत, देशातलं वातावरण बदललं आहे वगैरे वगैरे वगैरे. पण आमचं असं म्हणणं होतं आपण एकत्र काळजीपूर्वक लढलं पाहिजे. समोर आव्हान मोठं आहे. लोकसभा निवडणुकीतला विजय वेगळा आहे, त्यानंतर लोकसभा निवडणुकीतल्या आपल्या विजयानंतर समोरचा जो सत्ताधारी पक्ष आहे तो सावध झालेला आहे. त्याच्यामुळे आपल्याला जागा वाटपामध्ये आमचं तुमचं न करता एकत्रित आपण जागा लढू, आणि याला सगळेच जबाबदार आहेत. पण राऊतसाहेब, एक प्रश्न आहे की विदर्भात जागा वाटपाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रातल्या गोष्टी ज्या लांबली. आता अगदीच सांगायचं तर कोल्हापूर उत्तरची जागा आम्ही फार आग्रहानं मागत होतो, जो शिवसेनेनं 6 वेळा जिंकलेली जागा आहे. ती जागा जर आमच्याकडे आली असती तर आम्ही नक्की जिंकलो असतो. अशा अनेक जागा आहेत. काही ठिकाणी वाटत होतं आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस जिंकेल, पुढे काँग्रेस जिंकेल, पण त्या संदर्भात सकारात्मक चर्चा काही वेळेला होऊ शकली नाही. प्रत्येकाला आपापल्या जागा हव्या होत्या आणि कोणाला तरी सर्वाधिक जागा लढून राज्याचं मुख्यमंत्रीपद हवं होतं किंवा अजून काय असेल. आणि काँग्रेसच्या केंद्रीय समितीनं म्हणावं तसा हस्तक्षेप केला नाही, जो करायला पाहिजे. महाराष्ट्रासारखं राज्य महाविकास आघाडीच्या हातून जाणं ही या राज्यासाठी दुर्घटना आहे. राऊतसाहेब, शरद पवार यांचीही नाराजी समोर येते आहे. त्याचं म्हणणं की महाविकास आघाडीतील समन्वय अभाव यामुळे सगळं होते आणि विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतरही
दीर्घकाळ झाले महाविकास आघाडीची बैठक झाली. हे खरं आहे. हे खरं आहे की जसं इंडिया आघाडीच्या बाबतीमध्ये तेजस्वी यादव असतील, ममता बॅनर्जी असतील, केजरीवाल असतील, अखिलेश यादव असतील, त्यांनी जी भूमिका मांडली आहे की लोकसभा निवडणुकीनंतर इंडिया आघाडीची बैठकच झाली नाही, ती व्हायला हवी होती. जसं महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निकालानंतर 3 पक्षात अजिबात समन्वय राहिला नाही, सत्य. तो जर नाही राहिला तर भविष्यामध्ये त्याची किंमत सगळ्यांना मोजावी लागेल. नाही, पण आता इंडिया अलायन्स ज्या पद्धतीने मार्गक्रमण करत आहे, काँग्रेस वगळता सगळेच नेते असं म्हणतात की इंडिया अलायन्स आता विसर्जित करा, कारण की लोकसभा निवडणुकीपुरती मर्यादित. हे खरं आहे की लोकसभा निवडणुकीसाठीच इंडिया अलायन्सची चर्चा किंवा स्थापना झाली. कुठेही विधानसभेला त्याचा फारसा प्रभाव पडला नाही. प्रत्येक जण आपापलंच घोडं दामटवत राहिलं, हे सत्य आहे. त्याच्यामुळे आता इंडिया आघाडी असेल, महाविकास आघाडी असेल किंवा इतर राज्यातलं अलायन्स असेल, त्या संदर्भात लोकांनी वेगळ्या भूमिका घ्यायला सुरुवात केली आहे. आणि त्याला जबाबदार कोण, याची जबाबदारी कोणी घ्यायची? आम्ही असं म्हणतो की काँग्रेस पक्ष हा देशातला मोठा पक्ष आहे, त्यांचे 100वर खासदार आहेत. काँग्रेस पक्षाने पुढाकार घेतला पाहिजे सगळ्यांना एकत्र ठेवण्यासाठी. आम्ही सगळे रिजनल पार्टीज आहोत, प्रादेशिक पक्ष आहोत. आमच्या आघाडीमध्ये राष्ट्रीय पक्ष हा काँग्रेस पक्ष आहे. लोकसभेत आणि राज्यसभेत काँग्रेस पक्षाचे विरोधी पक्षनेते आहेत. 100वर खासदार त्यांचे दोन्ही ठिकाणी आहेत. साधारण जबाबदारी त्यांची आहे सगळ्यांना एकत्र ठेवण्याची आणि टिकवण्याची. पण राऊत, तुम्हाला असं वाटतं का की आता वेळ आलेली आहे इंडिया अलायन्स किंवा महाविकास आघाडी विसर्जित करावी? नाही, विसर्जित हा फार टोकाचा विषय झाला. याच्यात काय दुरुस्ती करता येईल का, या संदर्भात विचार केला. ज्या चुका होत्या किंवा झाल्यात त्या संदर्भात आपल्याला काही, ज्याला आपण दुरुस्तीच म्हणतो, किंवा काही वेगळा विचार करू शकतो, सुधारणा करू शकतो का, तर तो व्हायला पाहिजे. तर महाविकास आघाडी संदर्भात अमोल कोल्हेंनी ज्या पद्धतीचा वक्तव्य केलेलं होतं, काँग्रेसची मोडलेली पाठ सरळ होत नाही, तुमच्याकडे स्वतःतून जागी तर शरद पवार आता एकमेव असे राहिलेले आहेत, तर बचेंगे तो और भी लढेंगे असं त्यांनी वक्तव्य केलं होतं. महाराष्ट्रामध्ये बचेंगे तो और भी लढेंगे ही भूमिका कायम शिवसेनेने घेतलेली आहे. काँग्रेस पक्षाने पुढाकार घेतला पाहिजे सगळ्यांना एकत्र ठेवण्यासाठी. आम्ही सगळे रिजनल पार्टीज आहोत, प्रादेशिक पक्ष आहोत. आमच्या आघाडीमध्ये राष्ट्रीय पक्ष हा काँग्रेस पक्ष आहे. लोकसभेत आणि राज्यसभेत काँग्रेस पक्षाचे विरोधी पक्षनेते आहेत. 100वर खासदार त्यांचे दोन्ही ठिकाणी आहेत. साधारण जबाबदारी त्यांची आहे सगळ्यांना एकत्र ठेवण्याची आणि टिकवण्याची. पण राऊत, तुम्हाला असं वाटतं का की आता वेळ आलेली आहे इंडिया अलायन्स किंवा महाविकास आघाडी विसर्जित करावी? नाही, विसर्जित हा फार टोकाचा विषय झाला. याच्यात काय दुरुस्ती करता येईल का, या संदर्भात विचार केला. ज्या चुका होत्या किंवा झाल्यात त्या संदर्भात आपल्याला काही, ज्याला आपण दुरुस्तीच म्हणतो, किंवा काही वेगळा विचार करू शकतो, सुधारणा करू शकतो का, तर तो व्हायला पाहिजे. तर महाविकास आघाडी संदर्भात अमोल कोल्हेंनी ज्या पद्धतीचा वक्तव्य केलेलं होतं, काँग्रेसची मोडलेली पाठ सरळ होत नाही, तुमच्याकडे स्वतःतून जागी तर शरद पवार आता एकमेव असे राहिलेले आहेत, तर बचेंगे तो और भी लढेंगे असं त्यांनी वक्तव्य केलं होतं. महाराष्ट्रामध्ये बचेंगे तो और भी लढेंगे ही भूमिका कायम शिवसेनेने घेतलेली आहे. याचा अर्थ असा नाही की आम्ही राहिलेलो नाही. आम्ही जमिनीवरच आहोत, बचेंगे वगैरे काही नाही. लढणाऱ्यांचा आमचा पक्ष आहे. आम्ही कधी झुकलो नाही, वाकलो नाही, तुटलो नाही आणि विकलो गेलो नाही. आमच्या पक्षामधले कोणी सांगत नाही की दुसऱ्या गटात जाऊन सत्तेमध्ये सामील होऊया म्हणून. आमचे 20 आमदार आहेत, त्याच्यातलं एकाचंही म्हणणं नाही की समोर जो फुटलेला गट आहे त्यात सामील व्हायचं आणि सत्तेची ऊब घ्यायची, हे आमच्यात कोणी सांगत नाही. त्याच्यामुळे आम्ही लढत राहू उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली. पण राऊत साहेब, असं म्हटलं जाते की गेल्या काही दिवसांमध्ये देवेंद्र फडणवीस यांची शिवसेना युपीटीच्या नेत्यांनी घेतलेल्या भेटी, म्हणजे उद्धव ठाकरे ते मुख्यमंत्री आहेत ना राज्याचे, ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत ना.
देवेंद्र फडणवीस या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. विधानसभेच्या सदस्यांनी मुख्यमंत्र्यांना किंवा मंत्र्यांना भेटण्यात गैर काय? आधीच्या मुख्यमंत्र्यांना आम्ही भेटलो नव्हतो का भेटणार नाही याची कारणं तुम्हाला माहिती आहे. ते घटनाबाह्य मुख्यमंत्री होते. आता त्यांनी शपथ घेतलेली आहे मुख्यमंत्री पदाची की सगळ्यांना समान न्याय देईल, निष्पक्षपणे कारभार करेल. आपापल्या राज्याचे विधानसभेच्या क्षेत्राचे प्रश्न असतात. आमचे सगळे आमदार मुख्यमंत्र्यांना भेटू शकतात, त्यांच्यावर काय बंधनं नाही आहेत. मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी आमच्या आमदारावरती किंवा खासदारावरती अजिबात बंधनं नाही आहेत. भेटू शकतात आपल्या मतदारसंघातली कामं घेऊन जाण्यासाठी. एकनाथ शिंदे म्हणतात इतक्या लवकर रंग कसा बदलला, आदित्य ठाकरे भेटली होती इतक्या लवकर रंग कसा बदलला यामध्ये टीका करत होती. त्यांचं काय लक्ष देत आहे? घटनाबाह्य मुख्यमंत्री होते ते, त्यांना माहिती आहे कशा प्रकारे ते सत्तेवरती होते आणि आले. याचा अर्थ मिस्टर शिंदे हे देवेंद्रजींना मुख्यमंत्री मानत नाहीत. मुख्यमंत्र्याच्या भेटीवरती कसला रंग बदलण्याचा कार्यक्रम तुम्ही सांगता?